कल्याण डोंबिवलीमध्ये नवं राजकीय समीकरण पाहायला मिळते। काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि वंचित आघाडी सोबत आलेली आहे। ठाकरे बंधूंच्या युतीतून पवारांचा पक्ष जो आहे तो कल्याण डोंबिवलीमधून बाहेर पडलेला आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि वंचितचं जागा वाटपही कल्याण डोंबिवलीमध्ये ठरलेलं आहे। वंचित सोबत आता नव्या आघाडीचं जागा वाटप ठरल्याचं पाहायला मिळतंय आणि कल्याण डोंबिवलीमध्ये एक नवीन राजकीय समीकरण आकाराला आल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि वंचितची आघाडी झाली। 122 नगरसेवकांच्या महापालिकेमध्ये 52 ते 55 जागांवर काँग्रेस, 45 ते 47 जागांवर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू असून त्यांच्यासाठी ठराविक जागा राखीव ठेवण्यात आलेली आहेत। उर्वरित 12 जागांबाबत मित्र पक्षांची चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे। ही बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून ज्या जागा जिंकण्याची जास्त क्षमता आहे त्या पक्षांना प्राधान्य देण्याचं या जागेमध्ये ठरल्याची माहिती राजाभाऊ पातकर यांनी दिलेली आहे। आम्ही दोन्ही घटक पक्षांनी या ठिकाणी महाविकास आघाडी आम्ही केलेली आहे। यामध्ये साधारणतः 55 जागा या काँग्रेस, जो 40-45 जागा ह्या राष्ट्रवादी, 10-15 जागा आमची वंचितच्या बरोबर बातचीत चालू आहे, त्यासाठी पण आम्ही राखीव ठेवलेलं आहे। अशा प्रकारे आज कल्याण डोंबिवली महापालिकेवरती आम्ही आघाडी करून महाविकास आघाडीचा महापौर कसा बसेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत।